देख रहे हैं टाइम्स 24 न्यूज। हिंगणघाटमध्ये स्मार्ट मीटर विरोधात जनाक्रोश मोर्चा, मुसळधार पावसात हजारो नागरिकांचा सहभाग। हिंगणघाट सक्तीच्या स्मार्ट मीटर विरोधात हिंगणघाट शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार जनाक्रोश सभा आणि मोर्चा काढण्यात आला। आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाला मुसळधार पावसाचीही तमा न बाळगता हजारो नागरिक, वीज ग्राहक, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। बाबासाहेब आंबेडकर चौकात भरपावसात जनाक्रोश सभा घेण्यात आली। त्यानंतर याच ठिकाणाहून मोर्चाला सुरुवात झाली। विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडत आंदोलकांनी स्मार्ट मीटरच्या सक्तीचा तीव्र निषेध नोंदविला। स्मार्ट मीटरची सक्ती करून वीज ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकू नये, तसेच वाढीव वीज बिलांचा बोजा कमी करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे, माजी आमदार सुनील भुसारा, प्रदेश सरचिटणीस सुनील राऊत, यवतमाळ जिल्हाध्यक्षा वर्षाताई निकम, आप नेते अनिल जवादे, प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी आमदार रोहित पवार यांनी नागरिकांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधातील संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला। या जनाक्रोश मोर्चाचे आयोजन वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। भरपावसातही हिंगणघाट विधानसभा मतदारसंघासह वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याने आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला। मनोहर शेख, टाइम्स 24 लाईव्ह। स्मार्ट मीटर विरोधात हिंगणघाटमध्ये जनाक्रोश, मुसळधार पावसात हजारोंचा मोर्चा, रोहित पवार यांच्या नेतृत्वात आंदोलन। हिंगणघाटमध्ये स्मार्ट मीटर विरोधात जनाक्रोश, मुसळधार पावसात हजारो नागरिकांचा मोर्चा। टाइम्स 24 लाईव्ह।